नाशिकमधील नामांकित कंपनीमधलं महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात आज भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोर्चाचं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या नाशिकमध्येचे आमदार देवानी फरांदे आपल्यासोबत आहेत। मोर्चा आपण काढतोय, बाईक रॅली काढतोय। आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये जे काही हिंदू मुलींना फसवून त्यांना कामाचा दबाव आणून त्यांच्यावरती अत्याचार करणं, त्यांना नमाज पढायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, त्यांचं धर्मांतरण करणं आणि त्यांच्यावरती बलात्कार करणं ही अतिशय गंभीर घटना आहे। अशा पद्धतीने एका मुलाने केलं नाहीये तर 4-5 मुलांनी मिळून अजून त्याच्यामध्ये एक महिला जी आहे ती फरार आहे आणि हा राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे। कारण धर्मांतरण करणं आपल्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे धर्म स्वातंत्र्याचा आणि त्यामुळे कोणाचं अशा पद्धतीने धर्म हिरावून घेऊन धर्मांतरण करणं हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे। हा हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानमध्ये जर ज्यांना राहायचं असेल तर अशा पद्धतीच्या धर्मांतरणाला आमचा पूर्णतः विरोध आहे। आमच्या मुलींची अब्रू लुटून त्यांचं धर्मांतरण करायला लावणं, मी म्हणेल की अशा नालायक हरामखोरांचं राष्ट्रीयत्व रद्द करायला पाहिजे, त्यांच्या घरांवरती बुलडोझर फिरवायला पाहिजे। ज्या पद्धतीने अशोक खरातच्या प्रत्येक प्रॉपर्टीवरती आता सरकार ईडीच्या माध्यमातून जप्ती आणत आहे तसंच ह्यांच्या प्रॉपर्टीची जप्ती आणायला पाहिजे। कुठल्या संघटना अजून ह्या मुलांना अशा पद्धतीने मदत करत आहेत का, तर परकीय कुठले ह्याच्यामध्ये कोणाचे हात आहेत का, ह्या सगळ्याच गोष्टीचं ह्याच्यामध्ये तपास व्हायला पाहिजे आणि मी म्हणेल की ह्यांना फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून ह्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। असं कुठल्याच मुलींचं अशा पद्धतीचं धर्मांतरण किंवा मुलांचं धर्मांतरण ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही। राज्याचे लाडके देवाभाऊ यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठी धर्म स्वातंत्र्याचं एक बिल मागच्याच अधिवेशनामध्ये पारित केलेलं आहे आणि इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही। निदा खान ही आरोपी अद्यापही फरार आहे, पोलीस पोहोचू शकले नाहीत। निदा खान एक लक्षात ठेवा, पोलीस पूर्णतः तिच्या मागावर आहे तरी सुद्धा ती सापडत नाहीये। ह्याचा अर्थ निश्चितच तिला कोणीतरी लपवत आहे, तिला कोणीतरी मदत करत आहे, दुसऱ्या काही संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असू शकतात आणि त्यामुळे ह्याचा पूर्ण तपास राष्ट्रीय स्तरावरती देखील होणं गरजेचं आहे। काही आंतरराष्ट्रीय लिंक पण यांचे असू शकतात असा संशय आहे। निदा खानचा संपर्क नेमका कोणाकोणाशी होता याबाबतही आता गूढ निर्माण झालं। नक्कीच पोलिसांनी ते लवकरच घोषित देखील करावं की तिथे कुठं परकीय कोणाशी काही संबंध आहेत का, कुठल्या संघटनांशी, कुठल्या अतिरेकी संघटनांशी आणि त्यांच्या माध्यमातून मुद्दामून ह्या देशाचं वातावरण खराब करण्यासाठी अशा घाणेरड्या पद्धतीचं कृत्य करणं आणि धर्मांतरण करणं ती करत होती। तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी करून ज्या कोणी अशा पद्धतीच्या संघटना ह्या देशाच्या विरोधामध्ये काम करत असतील त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे। यंत्रणा त्यांचं काम करते, मग आज बाईक रॅली का काढताय? बाईक रॅली अशासाठी काढत आहोत की यंत्रणांनी तपास लवकर करावा आणि दुसरी गोष्ट आम्ही संदेश देऊ इच्छितो की आमच्या महाराष्ट्रामध्ये आता धर्म स्वातंत्र्याचा कायदा हा पारित केलेला आहे। जर अशा पद्धतीने कुठले हरामखोर आमच्या मुलींची अब्रू लुटून त्यांना धर्मांतरण करायला लावत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही। आज नाशिकची नारी शक्ती रस्त्यावरती उतरत आहे ह्या सगळ्या घटनांच्या विरोधामध्ये। एकूणच आपण बघतोय नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये जो प्रकार घडला त्याची यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे। मात्र त्याच वेळेस नाशिकमधील नारी शक्ती आज रस्त्यावर उतरते आणि एक संदेश हा दिला जातोय, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।